चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका पूजन होते। हरतालिका व्रत सर्व प्रकारचे दुःख, कलह व पापापासून मुक्ती देते असे म्हटले जाते। अखंड सौभाग्य राहावे म्हणून सुवासिनी महिलांकडून आणि योग्य वर मिळावा यासाठी कुमारिकांकडून हे व्रत केले जाते। शिव पार्वतीच्या आराधनेचे हे व्रत असून या दिवशी महिला उपवास करतात। पार्वतीने भगवान शंकरांच्या प्राप्तीसाठी हरतालिका व्रत केले। तिच्या इच्छेची पूर्ती याच दिवशी झाली होती। देवाली कॅम्प पंचदीप रेणुका माता सोसायटीत येथे सुवासिनींनी एकत्र येऊन हरतालिका पूजन केले। यावेळी पुजारी सौरभ कुलकर्णी यांनी माहिती दिली। प्रतिवार्षिक भाद्रपदाच्या शुद्ध तृतीयेला हे पूजन करतो। हरतालिकेचं व्रत असं करत असतो। ज्या कालांतरानं प्रत्येक सौभाग्य व्रत तुम्हाला पुत्र पौत्र धनान्य समृद्ध पाहिजे, त्या कालांतरानं धनान्य क्षेम स्थैर्य लक्ष्मी प्राप्ती ती घरात करून ठेवते। तिच्या याच्याने त्या अखंड तेवत असतं। त्या कालांतरानं आपण जे पूजन करतो हरतालिकेचं व्रत, ते व्रत पार्वतीने विष्णू त्या महादेवांसाठी केलं होतं। जे व्रत आपल्या बाया करतात, जे आपल्या पतीसाठी करत असतात, पतिदेवासाठी आपल्याला सौभाग्य आणि प्रत्येक वेळेस आपल्याला असाच पती मिळावा, त्या कालांतरानं व्रत आपण जे वटपौर्णिमेला जे व्रत करतो त्याच प्रकारे हे व्रत आहे। उमामहेश्वरी देवा म्हणून जे लिंगेच्या बाजूच्या दोन देवता असतात त्याचं आपण जे व्रत करतो, सौभाग्य संतती व्रत यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी जे व्रत करतात, महिलांना सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटीचं आयुष्य जगावं, या कालांतरानं हरतालिकेचं व्रत ते करून घेतलं। ते पंचाध्यायांचा जो तुम्ही कहाणी वाचणार, ती पंचाध्यायाच्या कहाणीत जे सांगितलेल्या कारणानं मानस श्रेष्ठ, या कालांतरानं हरतालिका जयसी श्रेष्ठ, तो गणपती ते चतुर्थी पुत्र असावा, असा पुत्र आपण चतुर्थीला त्या ठिकाणी बसवणार आहोत उद्या। त्या कालांतरानं त्या आदल्या दिवशी जे व्रत असतं हरतालिकेचं व्रत असं म्हणतात, आणि जे व्रत महिलांनी केलं प्रत्येकाला पुत्र पौत्र धनधान्य समृद्धी क्षेम स्थैर्य शांतता लाभावं, हेच या व्रताचा उद्देश आहे। त्या कालांतरानं आपण या ठिकाणी व्रत करत असतो। माय ग्रुपच्या संस्थापिका विद्या बलकवडे यांनी मनोगत व्यक्त केले। हाच आम्ही या ग्रुपच्या वतीने सगळ्यांना एकत्र येण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि या ठिकाणी आम्ही जवळजवळ 50 महिला एकत्र येऊन हा व्रत प्रस्थापित केलं। भक्तिभावाने परिसरातील महिला पूजा विधीत सहभागी झाल्या होत्या। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण, देवाली कॅम्प।